घरगुती किचन टिप्स नंबर 1. मेदू वडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा, वडे कुरकुरीत होतात. नंबर 2. कोणत्याही प्रकारची धिरडी करताना कांदा कापून घालण्याऐवजी किसून घालावा, त्यामुळे धिरडी छान कुरकुरीत होतात. नंबर 3. ताक आंबट होऊ नये म्हणून त्यात भरपूर पाणी घालून ठेवावे, वाढायच्या वेळी वरचे पाणी ओतून घ्यावे, ताक आंबट होत नाही. नंबर 4. छोले करण्यासाठी चणे रात्री भिजत घालण्यापूर्वी त्या पाण्यात सोडा घालण्याऐवजी 4-5 वेळा तुरटी फिरवावी. सकाळी चणे नेहमीप्रमाणे कुकरमध्ये शिजवावे, म्हणजे चणे चांगले मऊ होतात. नंबर 5. ताकाची कढी केल्यावर कधी कधी फाटल्यासारखे वाटते, तेव्हा 15 ते 20 शेंगदाण्यांची मिक्सरमध्ये पेस्ट करून ताकात मिसळावी, नंतर कढी करावी. असे केल्यास कढी फाटत नाही. पहिली उकळी आल्यावर गॅस बंद करावा. नंबर 6. काही भाज्या चिरल्यानंतर हाताला काळे डाग पडतात आणि ते लवकर जात नाहीत. भाजी चिरण्यापूर्वी हाताला व्हिनेगर चोळावे. काम झाल्यावर कोमट पाण्याने हात धुवावे. नंबर 7. डोसे कुरकुरीत हवे असतील तर तांदूळ आणि उडीद डाळ 4:1 या प्रमाणात घ्यावी आणि मऊ डोशासाठी हे प्रमाण 3:1 असे असावे. नंबर 8. बटाटे नेहमी सूर्यप्रकाश, पाणी, उष्णता यापासून दूर थंड जागेत ठेवावे. बटाटे नेहमी अंधाऱ्या जागेत ठेवावे, त्यामुळे त्यांचा स्वाद आणखीन वाढतो. नंबर 9. लिंबाच्या रसाचे डाग घालवण्यासाठी त्यावर आल्याचा तुकडा घासावा. नंबर 10. पुऱ्यांच्या कणकेत साखर घातली तर पुऱ्या बराच वेळ फुगलेल्या राहतात. नंबर 11. भाज्या किंवा फळे 4-5 तास आधीपासून कापून ठेवू नये. नंबर 12. दुधावरची साय चांगली दाट येण्यासाठी दूध गरम करून थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवा, त्यामुळे साय छान भाकरीसारखी जाड येते. नंबर 13. फ्रीजमध्ये खूप वास येत असेल तर एका बाउलमध्ये लाकडाचा कोळसा भरून ठेवा, त्यामुळे फ्रीजमधील वास गायब होईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.